आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. ध्वनी चित्र. मेघ मल्हार व्याख्यानमाला आणि कौशल्य विकास केंद्रात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या इलेक्ट्रिक गाड्यांबाबतची माहिती आज आपण ध्वनिचित्र या कार्यक्रमात ऐकणार आहोत. छत्रपती संभाजीनगर इथल्या गीता भवनात प्रगतीशील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीनं मेघ मल्हार व्याख्यानमाला घेण्यात आली. या व्याख्यानमालेत नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर अनिता देशपांडे यांनी प्रदूषण आणि ते टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग या विषयावर मार्गदर्शन केलं. त्या म्हणाल्या, जागोजागी प्लास्टिकचा कचरा पडलेला आपल्याला दिसतो, पण ते उचलण्याचं आपल्या मनात कधी येत नाही, कारण ती जबाबदारी महानगरपालिकेची आहे. तुम्हाला माहिती आहे, आपल्या घरामध्ये जेव्हा 10 लोक एक्स्ट्रा येतात तेव्हा आपल्या घराची व्यवस्था कशी कोलमडते. इथं तर 18 ते 20 लाख लोक आहेत, बाहेरून येणारे जाणारे वेगळेच. लाखो लोकांनी निर्माण केलेला कचरा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी कितीही आधुनिक यंत्रणा उभारली तरी ती पुरी पडणार नाही. या कचरा व्यवस्थापनासाठी 24/7/365 डेज असं महानगरपालिकेची यंत्रणा राबत असते, पण तरी ती कोलमडते, कारण त्याची साक्ष आपल्याला जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग. आपल्याला आपली गरज भागल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला आपल्याला किचन वेस्ट आपल्या डोळ्यासमोर नको असतो. तो कचरा हे महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र हाताळत असतात, पण आपल्याला त्याचा काही विशेष वाटत नाही, कारण आपण टॅक्स देतो. आता हा कचरा इतका निरुपद्रवी आहे का की आपण त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष? तसं नाहीये. आता आपण पाहिलं की या कचऱ्यातून इतके विषारी वायू बाहेर पडत असतात आणि ते आपल्या डायरेक्ट श्वसनावरती परिणाम करत असतात, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आता सिडकोची परिस्थिती इतकी वाईट नसेल, जुन्या औरंगाबादच्या तुलनेने सिडको बरंच स्वच्छ आहे, पण शेवटी त्या जुन्या औरंगाबादमधली जी हवा प्रदूषित होणार आहे ती तुमच्या हवेत येऊन मिसळणारच आहे. त्याच्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधल्या प्रत्येक नागरिकाचं हे कर्तव्य आहे की कचरा व्यवस्थापनामध्ये महानगरपालिकेला सहकार्य करणे. आता आपण जागतिक स्तरावरती लोक काय काय केलंय, लोकांनी आजची जी त्यांची परिस्थिती आहे ती कशी निर्माण केली, तर 1970 सालापासून अमेरिकेतले लोक पर्यावरणाविषयी जागरूक आहेत. 1970 साली US सिनेटर गेरॉर्ड नेल्सन यांनी 20 एप्रिल 1970 ला सगळ्या नागरिकांना या दुष्परिणामाला जबाबदार असणाऱ्यांविरुद्ध निदर्शन करण्यासाठी रस्त्यावर बोलवलं. त्याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद, आणि या प्रचंड प्रक्षोभाची परिणिती म्हणजे एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सीचा जन्म झाला. आणि या एजन्सीनी शासनाकडून क्लीन एअर ऍक्ट, क्लीन वॉटर ऍक्ट आणि एंडेंजर्ड स्पीसीज ऍक्ट हे 3 ऍक्ट पास करून घेतले. हळूहळू सगळ्या जगातले नागरिक या चळवळीमध्ये सामील झाले आणि जवळपास 190 देश आज हा अर्थ डे साजरा करतात. या दिवशी सगळे लोक कम्युनिटी क्लीनअप्स म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पार्क्स आणि बीच स्वच्छ करणे, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनासाठी विविध शैक्षणिक उपक्रम, वर्कशॉप, सेमिनार्स, शाळांमधून जागरूकता मोहीम इत्यादी राबवतात. शासनाला निसर्गाचं रक्षण करण्यासाठी कडक नियमावली आणि कायदे करण्यासाठी भाग पडतात. 2026च्या अर्थ डेची थीम आहे अवर पॉवर. तर पर्यावरण संवर्धनासाठी आपली जीवनशैली सुद्धा जितकी जास्त पर्यावरणपूरक असेल ती आपल्याला अंगीकारली पाहिजे. पर्यावरणपूरक अन्न हे जास्तीत जास्त शाकाहारी होणे, प्रक्रिया न केलेले धान्य, डाळी, उसळी यांचा वापर घरात करणे, त्या भागात त्या ऋतूत तयार होणारी उत्पादनं प्राधान्याने वापरणे, अन्नधान्याची नासाडी न करणे, रस्त्यावर ओला कचरा न टाकणे. पर्यावरणपूरक वस्तू 20व्या शतकात पॉलिस्टर या कृत्रिम धाग्याचा शोध लागला आणि तो लगेच लोकप्रिय झाला, कारण त्याचे फायदे अनेक आहेत. एक तर त्याची किंमत कमी आहे, ते टिकाऊ आहे आणि वापरायला सुलभ आहे. पण एक गोष्ट आपल्याला पॉलिस्टर बद्दल माहित नाही, ती म्हणजे त्याच्यातून एक मायक्रोप्लास्टिक नावाचं एक घातक रसायन बाहेर पडतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दासू वैद्य यांनीही या व्याख्यानमालेत मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, समोर मला खूप असे प्रदूषणाचे चित्रे दिसतात, बरीच नावं मी उच्चारू शकतो,
पण ते मोठं नाव संकीर्तन होईल. त्यामुळे प्रातिनिधिक नावं जर मला विचारायची असतील तर आमचे भरतजी कुलकर्णी आहेत, रमेश कुलकर्णी आहेत. माझा आवडता रंगकर्मी विक्रमी आता माझे शरद कुलकर्णी आहे, जे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम अवस्थांची मला दिसत आहे. इकडे बघायला गेलं तर तुमच्या डॉक्टर खारकर मावशी आहे, सुनीता मुंडकर, अशी खूप नावं मी घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रसिक हो, तुम्ही सगळे रसिक आहात. इतके वेळ वाट बघू शकता म्हणजे रसिकच. मी खर तर व्याख्याला नाही, व्याख्यान म्हणजे असं व्याख्यान देणारा असं म्हणजे नेमका आहे. आणि शिवाय हा जो विषय आहे रे पावसा, याच्यावर मी प्रथमच बोलतो. पावसावर काही व्याख्यान द्यायची अशी काही माझी कधी कल्पना नाही. पण झालं असं की स्मृती महिला मंडळाच्या वतीनं मला सुनीता मुंडकरांचा फोन, आणि त्या खूप सक्रिय असतात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये, मला माहिती आहे त्यांचे म्हणजे चांगला परिचय आहे, संवाद आहे. त्यामुळे तुम्हाला सर असं आहे आणि तुम्ही बोललो पाहिजे, बोलायला येऊ शकता. तर मी म्हटलं ठीक आहे, पण तुम्हाला कशावर बोललं पाहिजे मी सांगतो समोर. तर त्या म्हणाले की तुमचा एक परवा आम्ही लोकसत्ताच्या पुरवणीत वाचला आणि त्याच्यावरच बोला, म्हणजे पावसावर. थेंबुटाची माय व्हॅली असा एक लिख लिहिला होता. थेंबुटा हा शब्द ज्ञानेश्वरीत आहे, तो मला फार आवडतो शब्द. आणि पाऊस येतो म्हणजे काय तर थेंबुटांची माय वाळत होते त्या इथे, म्हणजे पाऊस येतो असे ते होतं. आणि मी त्या मोठ्या थाटातला भेटून मी बोललो. आणि नंतर मी काही त्या वेगवेगळ्या गोष्टी अडकत गेलो. त्याच्यावर विचार केला की पावसावर बोलायचंय आणि कालिदास दिनाच्या निमित्ताने बोलायचं. एक प्राध्यापकी थाटात मी काही पावसाचे संदर्भ काढून 60 मिनिटाचं व्याख्यान देणं होता. पण कालिदास दिनाच्या दिवशी जर पावसावर बोलायचं असेल तर तिथे काहीतरी असं डाटा सादर करणं बरोबर. त्या दिवशी कालिदासाची जी एक स्कूल आहे किंवा कालिदासाचे एक सूत्र आहे पावसाकडे बघण्याचं, त्या सूत्राशी जुळणारं काहीतरी बोललं पाहिजे असं माझ्या लक्षात आहे. आणि मग असं लक्षात आल्यानंतर मग मी विचार करायला लागलो काय बोलू शकतो आपण. हे सगळं बोलण्याच्या आधी मी अत्यंत मनापासून तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. मी खूप असा गडबडीत घाबरत आलो. मुलीला मी सांगत होते म्हणजे हळू चालू गाडी, एवढी ज्येष्ठ लोक पाहताय. आणि इथे आल्याबरोबर मला एकदमच कुठलं दृश्य आठवलं पाहिजे की आपण उशिरा घरी गेलो आणि आई वडील आपल्याकडे बघतायत असं. आणि मग कळायचं ना की यांना फेस कसं करावं. एखादं उशीर गेलं पाहिजे नाही, नुसतं बघतायत आपल्याकडे आई वडील, असा एक माझा फील होता. पण आता एकदा जर आई वडील बघतात असं म्हणलं तर तुम्हाला माफ करण्याशिवाय दुसरा पर्याय आहे. ते तुम्ही माफ केलेलंच आहे माझ्या झालेल्या गोष्टी. त्याची काही कारणं वगैरे आहे, म्हणजे असं काही नाही की मी कुठेतरी पावसात रंगलो असं नाही. ठीक आहे. आता पत्की मॅडम म्हणाले की आपण हा विषय ठेवला की पाऊस आला. मला एकदम गालिबचं चरित्र आठवलं. गालिब हा कवी आपल्याला माहिती आहे, हजारो ख्वाहिशें ऐसी हर ख्वाहिश पिता निकले, बहुत निकले मेरे अरमान फिर पिता निकले. गालिबने खूप मोठी समृद्ध अशी कविता लिहिली आहे. हा गालिब आता त्याच्या जीवनशैलीप्रमाणे मदिरा प्रेमी होता. तो कधी प्रार्थनेला गेला नाही मशिदीमध्ये, कुठंच कुठे जात नव्हता. तो कवितेवरच तो म्हणायचा कविता हे माझं ईश्वर आहे अशी गालिबची धारणा. आणि त्याला ते मदिरा पान करायचा. त्याला सरकारकडनं 65 रुपये दर महिन्याला मानधन मिळायचं त्या दिल्लीच्या तेव्हाच्या राजाकडून. असं ते तो
आणि एकदा असं झालं की तारामधली भगीरथ तुटवडा. आता तुटवड्यात आपल्याला किती अंगवळणी पडलेला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीतल्या कौशल्य विकास केंद्राच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून इलेक्ट्रिक वाहन तयार केलं आहे. गेल्या शुक्रवारी या कारची यशस्वी चाचणी घेण्यात आली. याबाबत कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉक्टर गिरधारी वाघमारे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, आपल्या बाजूला पडलेले जुने लोखंड, वापरात नसलेले वाहनाचे सुटे भाग, सायकलीच्या फ्रेम, इलेक्ट्रॉनिक्स उपकरण आणि भंगार हे सर्व निरुपयोगी आपणाला सर्वांना वाटत असते. परंतु हे निरुपयोगी संसाधन आपण कौशल्य विकास केंद्रातील तब्बल 60 विद्यार्थ्यांनी साधारणतः 5 दिवसाच्या अथक प्रयत्नातून या ठिकाणी 2 इलेक्ट्रिकल रेसिंग कार याचे प्रोटोटाइप तयार करून कचऱ्यातून ही किमया करून दाखवलेली आहे. हा उपक्रम केवळ एक रेसिंग कार बनवण्यापुरता मर्यादित नाही, तर तो विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामातून आधुनिक तंत्रज्ञान, चेसिस डिझाईन, इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी पॅक, कंट्रोलर, ब्रेकिंग सिस्टीम, स्टिअरिंग यंत्रणा तसेच सुरक्षिततेची तत्व याचा अभ्यास करताना त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशा पद्धतीत केली जाते हेच प्रशिक्षण देण्याचा हा एक उपक्रम आहे. इलेक्ट्रिक व्हेकल प्रॉडक्ट डिझाईन हा कोर्स आहे. त्या कोर्सच्या माध्यमातून त्याचे जे काही डिझाईन्स आहेत हे डिझाईन तयार केली जाते. वेल्डिंगचा जो कोर्स आहे, वेल्डिंगच्या कोर्सच्या माध्यमातून वेल्डिंग केली जाते आणि इतर इंडस्ट्रियल इलेक्ट्रिकलचा एक कोर्स आहे. त्या कोर्सच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल वायरिंग या इत्यादी टप्प्यावर काम केलं जातं. पर्यावरणपूरक दृष्टिकोन, स्क्रॅप मटेरियलचा पुनर्वापर केल्यामुळे उत्पादन खर्च कमी होणे, कचऱ्याचे प्रमाणही कमी होते. रिड्यूस, रियूज आणि रिसायकल या संकल्पनेचे महत्त्व वाढत असतानाच हा उपक्रम शाश्वत विकासाचे उत्तम उदाहरण ठरत असतो. उत्तम उदाहरणातून आज आपल्याकडे 2 व्हेकल आपण तयार करून दाखवलेले आहेत. आज भारतात इलेक्ट्रिक वाहनाची मागणी झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांनी हा केलेला उपक्रम प्रेरणादायी हा ठरू शकतो. यामुळे रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतीलच. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण, वेळेचे नियोजन, संवाद कौशल्य, नवोपक्रमाची वृत्ती आणि जबाबदारीची भावना हे विकसित होत असते. राष्ट्रीय स्तरावरील विविध इलेक्ट्रिक व्हेकल स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना यामुळे मिळू शकते आणि त्यांचा आत्मविश्वास देखील या अशा उपक्रमामार्फत हा वाढू शकतो. या उपक्रमातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो की मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी महागडी संसाधनेच आवश्यक आहेत असे नाही. त्यासाठी आवश्यक असते ती एक कल्पकता, मेहनत, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शिकण्याची जिद्द. भंगारातूनही आधुनिक तंत्रज्ञान निर्माण होऊ शकतो हे त्याचे हे जिवंत उदाहरण आहे. तर आपल्या ह्या युवकांमध्ये कौशल्याचे संशोधन, नवकल्पनांची ज्योत सतत प्रज्वलित ठेवूयात. कारण आजचे हे विद्यार्थी उद्याचे सक्षम अभियंते, उद्योजक, राष्ट्र निर्माते हे बनू शकतात, बनू पाहत आहेत. अशाच या विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करूयात, त्यांना तांत्रिक मार्गदर्शन करूयात आणि अशाच मार्गदर्शनातून असलेले जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना आपण कौशल्याचे ज्ञान देऊन त्याच विद्यार्थ्यांना कर्तव्य दक्ष, कौशल्यपूर्ण असे विद्यार्थी तयार करूयात. माझी या मार्फत अशी सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती आहे, आपले जे विद्यार्थी असतील जे 8वी वर्गापासून ते साधारणतः 12व्या वर्गापर्यंत किंवा आणखी त्या उपर ITI चे असतील, ग्रॅज्युएट विद्यार्थी असतील आणि सुशिक्षित बेरोजगार असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांनी कौशल्य विकास केंद्र या ठिकाणी प्रवेश घ्यावा. अशाच पद्धतीचे उत्तम असे संशोधनात्मक प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी राबवत आहोत. त्याचा निश्चित त्यांना फायदा होईल आणि ज्या छत्रपती संभाजीनगर परिसरातील इंडस्ट्रीज आहेत, औद्योगिक क्षेत्रे आहेत, त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये या विद्यार्थ्यांना त्यांना नोकरीची संधी सुद्धा मिळवून देता येईल. आणि अशाच पद्धतीचा कार्यक्रम आपण नियमित जर राबवला तर मला वाटते जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना रोजगार मिळण्या वाचून राहणार नाही. तर या ठिकाणी आणि हे सर्व मंडळी जी आहेत हे राष्ट्र निर्मितीचे भागीदार होऊ शकतात. धन्यवाद. ध्वनी चित्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्ते समरजित ठाकूर, निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर.